टेकड्यांमध्ये वसलेल्या एका छोट्या गावात एक कुशल धनुर्धारी विक्रम राहत होता। त्याची धनुर्विद्या कौशल्य राज्यभर प्रसिद्ध होते, पण आता तो म्हातारा होत होता। त्याच्या डोळ्यात आता पूर्वीसारखी चमक राहिली नव्हती। पण एके दिवशी गावातील वडीलधारी मंडळी त्याच्याकडे आली आणि म्हणाले, विक्रम, तुझ्याशिवाय आता या गावाचे रक्षण कोण करणार आहे? आम्हा सर्वांना आता तुझी गरज आहे। राज्याच्या शत्रूचे सैन्य गावावर हल्ला करण्याच्या तयारीत होते। विक्रमने आपल्या उरलेल्या शेवटच्या बाणांकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला, कदाचित माझ्या आयुष्यातील शेवटची लढाई असेल, पण हार मानणे हा माझ्यासाठी कधीही पर्याय नव्हता। विक्रमने बाण मोजले, फक्त 5च बाण राहिले होते। आता प्रत्येक बाण विक्रमला नायकासारखा वापरायचा होता। विक्रमने आपला पहिला बाण सोडला आणि शत्रूच्या पहिल्या सैनिकाला बाण लागला। त्याची कला पाहून गावकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली। विक्रम प्रत्येक बाण असा मारायचा की जणू शेवटचा बाण आहे, पण त्याच्या मनात एक चिंता होती। बाण फुटत होते आणि शत्रूंची संख्या सतत वाढत होती। शेवटी विक्रमकडे एक शेवटचा बाण शिल्लक होता। त्याने आपले धनुष्य घट्ट धरले आणि डोळे मिटून ध्यान केले। त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, हा बाण माझ्या गावासाठी आणि लोकांसाठी आहे। त्या बाणामध्ये त्याने आपले संपूर्ण आयुष्याची शक्ती टाकली आणि तो बाण हवेत सोडला। शेवटच्या बाणाने शत्रूच्या सेनापतीला लक्ष्य केले आणि तो जमिनीवर पडला। शत्रूंमध्ये घबराट पसरली आणि ते पळून गेले। थकून बसून विक्रम म्हणाला, माणसाने नेहमी शेवटच्या बाणापर्यंत लढले पाहिजे, कारण कधी कधी शेवटचा बाण विजयाकडे घेऊन जाऊ शकतो। गावकऱ्यांनी त्याला आपल्या खांद्यावरती उचलून घेतले, कारण त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की ते वय फक्त एक संख्या आहे। शत्रू पळून गेल्यानंतर गावात उत्सवाचे वातावरण होते। लोक नाचत गात होते आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण होते। पण विक्रम शांत होता। त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली होती, पण त्याला माहित होते की जीवनाची प्रत्येक लढाई ही बाह्य नसते। काही संघर्ष हे अंतर्गत देखील असतात। त्याने गावाला शांतपणे निरोप देण्याचे ठरवले होते, जेणेकरून आता इतर तरुणांना गावाची सूत्रे हाती घेता येतील। दुसऱ्या दिवशी विक्रम आपले धनुष्यबाण झाडाजवळ सोडून कोणालाही न सांगता गावातून निघून जातो। आपली भूमिका संपली आहे हे त्याला माहित होते आणि आता तरुण पिढीने आपली जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे असे विक्रमला वाटले। विक्रमचा विश्वास होता की खरा हिरो तोच असतो जो वेळ आल्यावर इतरांना आपले स्थान देतो। गावकऱ्यांना जाग आल्यावर विक्रमचे धनुष्यबाण झाडाजवळ पडलेले दिसते, पण विक्रम कुठेच नव्हता। गावाच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली आहे हे गावातील तरुणांना त्याच दिवशी समजते। त्यांनी विक्रमचे आदर्श आणि धैर्याला आपल्या जीवनाचा भाग बनवले। गावातील प्रत्येक तरुण आता योद्धा बनण्यास तयार झाला होता आणि त्यांना माहित होते की त्यांच्या विजयाचा सर्वात मोठा मंत्र असा आहे की शेवटच्या बाणापर्यंत हार मानू नका। विक्रमची गोष्ट राज्यभर गाजली। खरा शौर्य हा पराभव स्वीकारण्यात नसून शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यातच असतो। विक्रमचा प्रवास संपला होता, पण त्याने शिकवलेले धडे चिरंतन होते। जीवनातील प्रत्येक अडचणीत जेव्हाही तुम्ही हार मानण्याच्या जवळ असता, तेव्हा लक्षात ठेवा की कदाचित शेवटची आशा तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते।